नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। सासरच्या कथित छळाला कंटाळून मायलेकीने एका घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे। आकांक्षा बर्मे व्यवसायाने इंजिनियर आणि तिची आई संगीता श्रीराम ढबाडे ज्या शिक्षिका होत्या, या मायलेकींनी एकत्रितपणे आपली जीवनयात्रा संपवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा ही गर्भवती होती, मात्र काही दिवसांपूर्वीच तिचं बाळ गर्भातच दगावलं होतं। या घटनेनंतर तिच्यावर मानसिक आघात झाला होता। याच काळात सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळे तिची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती। अखेर या सर्व त्रासाला कंटाळून आकांक्षा आणि तिच्या आईने रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली। ही घटना समजताच नंदनवन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दादा, माझं नाव विशाल सोनटक्के आहे आणि माझी ती मावशी होती आणि एक मावस बहीण होती। ही सुसाईड नसून ही मृतदेह आहे, म्हणजे मारलेलं गेलेलं आहे आणि त्याच्यात ब्लेम केलेला आहे की हे सुसाईड आहे म्हणून, आणि खूप टॉर्चर केलेलं आहे। म्हणजे जवाईनी जे लोकेश राव आहे त्यांनी खूप टॉर्चर केलेलं आहे आणि सडनली केव्हा बी इन केस काही झालं तर कधी 5-5 मिनिटांनी फोन करायचे की काय, कुठे आहे तू, काय, म्हणजे शक खूप करायचे आणि टॉक्सिकपणा खूप जास्त होता। आणि कधी बी उठलं सुटलं की राणू इकडे माझ्यापाशी बस, तुझा मोबाईल दाखव, तुझ्या मोबाईल मधून चेक करून। नाही, त्याचे तर मेन मुद्दे म्हणजे प्रॉपर्टीला होता, कारण की हर वेळेस एक टाउन मारत होते की तुझी जेवढी प्रॉपर्टी ती माझ्या नावाने करून दे, आणि प्रत्येक वेळेस एकच धमकी देत होते की तुझ्या जे काही आहे, तुझे पुरावे ते माझ्याकडे पूर्ण आहे बा। म्हणजे त्याचे हॅरेसमेंट केल्यासारखे एक प्रकारचे, कारण की तिचे जे काही प्रॉब्लेम्स होते, ते इश्यू होते, ते पूर्ण पुरावे त्यांच्याकडे होते। या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षाच्या सासरच्या लोकांची चौकशी सुरू केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून समाज मन सुन्न झाले। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। सदरची घटना या सकाळी निदर्शनास आलेली। यामध्ये आकांक्षा लोकेश ब्रह्मे वय 29 वर्ष आणि संगीता श्रीराम ढबाले वय 52 वर्ष या मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी निदर्शनास आलेली आहे। त्या अनुषंगाने सदर घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील जो तपास आहे तो चालू आहे। सदरची घटना आपल्याला 8:30 ते 9च्या दरम्यान रिपोर्टिंग झालेली आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे। तपासामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल।